उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय। अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। नदी नाले दुथडी भरून वाहत असून रस्त्यावर पाणी आल्यानं गावांचा संपर्क तुटलाय। पूरस्थितीमुळे वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावं असं आवाहन करण्यात आलंय। आपण थेट जाऊयात, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडिये उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात। रोहिदास, खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा परिणाम आता कुठेतरी जनजीवन विस्कळीत होण्यावरती सुरू झालेला आहे। कारण इंद्रायणी असेल, भीमा, भामा, गोड नदी, मीना नदी या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे गावागावातले ओढे नाले हे पाण्याखाली गेलेले आहेत। नागरिकांनी बाहेर पडताना सुरक्षेची काळजी घ्यावी, कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आले। आपण सध्या आलो आहोत भीमा नदीवरती। या ठिकाणी भीमा नदीचं हे रौद्र रूप या ठिकाणी पाहिलं तर नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी दिसतंय। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम आता नदी पात्र ही दुथडी भरून वाहत आहेत। पात्राच्या बाहेर पाणी जाण्यास सुरुवात झालेली आहे। सध्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या संपूर्ण परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, तर शहरी भागातली अनेक घरं पाण्याखाली गेलेली आहेत। अशी सगळी परिस्थिती आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। काय सध्या राजगुरुनगर शहरातली परिस्थिती आहे? तुम्ही म्हणल्याप्रमाणे ह्या 2 दिवस झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलंच आहे। आम्ही इथले लोकप्रतिनिधी आहेत। आम्ही आत्ता आमच्या प्रभागातूनच आलेलो आहे। सगळीकडे घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि कुणाला म्हणजे बाहेर जायची सोय राहिलेली नाही। या प्रकारे पूर आलेला आहे सर्व। नक्कीच सर्व ठिकाणी पूर आलेला आहे। त्यासोबतच पुणे नाशिक महामार्ग हा ठप्प झालेला आहे। चाकण औद्योगिक क्षेत्रातली वाहतूक ठप्प झालेली आहे। पुणे नाशिक महामार्गावरती वाकी, चाकण या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्या पावसाचा परिणाम आता वाहतुकीवर होताना दिसतोय। त्यामुळे कामाव्यतिरिक्त कुणी बाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहिलं यावेळेस उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचं धुमाकूळ कशा पद्धतीनं आहे आणि भीमा नदीने कसं रौद्ररूप धारण केलेलं आहे हेही आपण पाहिलं।